नमस्कार, आपण पाहत आहात SK न्यूज. आजच्या ताज्या घडामोडी याप्रमाणे. जय महाराष्ट्र, जय भारत. मी यशवंत नडगाव, दलित प्रांत संघटनेचा अध्यक्ष. आज पद्मश्री नामदेवदादा ढसाळांनी स्थापन केलेल्या दलित प्रांताचा 54वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण आज इथे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. आज तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे थोडंसं जरा. आपल्याला 13 जुलै सायंकाळी 4 वाजता बालगंधर्व पुणे JM रोड येथे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे असतील आणि कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून माधुरीताई मिसाळ, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील, राहुल नॉर्वेकरजी, जयकुमार गोरेजी, त्यानंतर आपले विखे पाटील साहेब, हे सर्व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहरातील 4 आमदार आहेत जे चेतनजी तुपे आहेत, सिद्धार्थ शिरोळे साहेब आहेत, हेमंत रासने साहेब आहेत, सुनीलजी कांबळे साहेब आहेत आणि सांगली जिल्ह्याचे सांगलीतले कडू या गावचे आमदार विश्वजितदादा कदम साहेब आहेत. त्याचप्रमाणे आपण 54 असे रत्न महाराष्ट्रातले शोधलेत जे 1972 पासून आत्तापर्यंत दलित प्रांत संघटनेमध्ये काम करत आहेत. ते पण समाजात त्यांच्या मानपान सन्मानापासून वंचित आहे, अशांचा आपण तिथे सन्मान ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करतात, मग क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, पत्रकार असो, लेखन असो, मग ते विविध माध्यमातून काम करणारी चांगली जी फळी आहे तशातल्या आपण पुरस्कार पॅंथररत्न मी प्रत्येक वर्षी देतो, तशांना आपण पुरस्कार देणार. त्यात पुण्यनगरीचे असे 5-6 प्रमुख पुरस्कार आहेत. जसं आपण पुणे शहरातले CP साहेब बघितले, आल्यापासून डॅशिंग काम केलं त्यांनी. आधी सर्वात पहिलं त्यांनी काय केलं की जेवढे पण अनलिगल धंदे ती सर्व धंदे बंद केले. जे काय मुलांवर लहान शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टी अन्याय अत्याचार चालू होता त्या सगळं बंद केला. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस दलामध्ये ताबडतोब अदलाबदली चालू केली की जिथं जिथं वाटत होतं की ह्या व्यवसाय इथं पोलीस स्टेशनमध्ये कामकाज होत नाही, एका दिवसात 10 पोलीस बदली, एका दिवसात असे करून त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर पोलिसांची आणि गुन्हेगारांमधली जी काही भीती होती ती कमी होत होती. तर यांनी ताबडतोब मोक्याच्या अंतर्गत म्हणजे टोळी जेवढ्या महत्त्वाच्या टोळ्या होत्या त्यांनी ते बंद केले. आणि त्याचप्रमाणे आज पुणे शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जे काही गुन्हेगारी वाढलेले ते कमी वयाचे आणि ते नवीन लोक आहेत. जुनी जेवढी मोठमोठी गुन्हेगार होती सर्व जेलमध्ये, सर्वांना सर्वांना मोठमोठे गुन्हे दाखल केले. आता ते पण बंद करण्यासाठी आणखीन पोलीस स्टेशन त्यांनी आल्यापासून पोलीस स्टेशन वाढवले, चौक्या वाढवल्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोलीस हा पोहोचू शकेल, त्यांचा तो प्रयत्न आहे. अशा धाडसी पॅंथर CP साहेबांचा आम्ही तिथं सन्मान ठेवला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीणच्या SP साहेबांचा, गिल साहेबांचा त्यांनी तुम्ही कार्य पाहिलं असेल. ज्या चिमुकलीचा बलात्कार करून त्यांनी मारलं होतं तशा त्या कांबळेला 2 महिन्यात फाशीवरती लटकवण्यासाठी त्यांनी तयारी करून ती शिक्षा सुनवून घेतली. म्हणजे त्यांच्या एवढं भारी कार्य, कोणाळ्याचं प्रकरण उघडकीस आणलं, असे भरपूर त्यांचे काम आहेत चांगले. अशा धाडशी पॅंथर साहेबांना, SP साहेबांना पुरस्कार. त्याचप्रमाणे महापौरताई झाल्यापासून आत्तापर्यंत पुणे शहरासाठी धडाडीचे निर्णय घेऊन धडाडीने पुणे शहरासाठी चांगलं काम करणारे. पालखी सोहळ्याला आज इतकं चांगलं नियोजन मी स्वतः पाहिलेलं आहे. आज पूर्वी तर फक्त शौचालय वगैरे असे टाकून द्यायचे कुठंतरी आणि ती भरलं खराब झालं तरी नाही, पण त्यांनी त्या शौचालयावर नंबर टाकला, स्कॅन टाकलं, कुठं काय असेल तर प्रॉब्लेम सॉल्व. एक छोटासा सांगतोय म्हणजे किती बारकाईने त्यांनी वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांची पूर्ण टीम महानगरपालिकेचे आयुक्त चांगले आहेत, त्यांना पण आम्ही घेतलंय. उपमहापौर चांगले आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणा, या सर्वांचा आम्ही मानपान सन्मान करणारे. जे इथून पुढे चांगलं कार्य करेल पॅंथर त्यांचा सन्मान करेल, जे चुकीचं काम करेल त्यांना पॅंथर चोपतील. पॅंथर स्टाईलमध्ये त्याचं आंदोलन करून त्याचे आम्ही पॅंथर स्टाईलमध्ये उघड करेल. अशा पद्धतीने आम्ही हा 54वा वर्धापन दिवस बालगंधर्वमध्ये 13 जुलैला सायंकाळी 4 वाजता आयोजितला आहे. तर माझी पूर्ण महाराष्ट्रातील, पुण्यातील सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या युवकांसाठी प्रेरणा देण्यासाठी नितीन चंदन शिवेसारखा एक चांगला विद्रोही कवी, व्याख्याता, चांगलं व्याख्यान तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचं व्याख्यान ऐकायला या. पॅंथर काल काय होती, आज काय, उद्या पॅंथरने काय केलं पाहिजे, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्ही तुमच्या अपेक्षेला कमी पडणार नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातली फळी पॅंथर काय करणार आहे इथून पुढं कार्य ते तिथं आम्ही वर्धापन दिवसा दिवशी डिक्लेअर करणार. ओके. Thank you.